ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता महात्म्य अध्याय 17. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता 17व्या अध्यायाचा अनंत महिमा ऐक. खडगबाहू राजाच्या मुलाचा दुःशासन नावाचा एक नोकर होता. तो नावाप्रमाणे अत्यंत नीच होता. एकदा त्याने मांडलिक राजपुत्रांबरोबर मदांध हत्तीवर स्वार होण्याची पुष्कळशा द्रव्याने पैज मारली आणि तो हत्तीवर स्वार झाला. काही अंतर चालून गेल्यावर लोकांनी अडवले, तरी तो हत्तीवर मोठमोठ्याने ओरडून त्याला रागावू लागला. त्याचा आवाज ऐकून हत्ती भयंकर चिडला आणि त्याच्यावर बसलेला दुःशासन पाय घसरून जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यावरही तो श्वास घेत असलेला पाहून त्या काळरूप अनिर्बंध हत्तीने रागाने त्याला सोंडेने उचलून वर फेकून दिले. वरून पडताच त्याचे प्राण निघून गेले. मेल्यावर त्याला पुढचा जन्म हत्तीचा आला. द्वीपाच्या राजाकडे त्याचा बराचसा काळ निघून गेला. सिंहद्वीपाचा राजा आणि खडगबाहू यांची घनिष्ठ मैत्री होती. म्हणून त्याने जलमार्गाने तो हत्ती मित्राला खुश करण्यासाठी खडगबाहूकडे पाठवून दिला. एकदा राजाने श्लोकाची समस्यापूर्ती एका कवीने मनपसंत केल्यामुळे त्याला पारितोषिक म्हणून तो हत्ती दिला. त्या कवीने तो हत्ती मालव देशच्या राजाला 100 सुवर्णमुद्रांना विकून टाकला. कालांतराने तो हत्ती काळजीपूर्वक पाळून सुद्धा असाध्य रोग झाल्याने आसन्न मरण झालं. माहुतांनी राजाला हत्तीची सर्व अवस्था तात्काळ जाऊन सांगितली. माहूत म्हणाला, महाराज, आपला हत्ती फारच अस्वस्थ आहे. त्याने खाणे पिणे आणि झोपणे सोडून दिले आहे. याचे कारण काय असावे समजत नाही. माहुतांनी सांगितलेले वर्तमान ऐकून राजा हत्तींचा रोग जाणणाऱ्या मंत्र्यांसह जेथे हत्ती रोगग्रस्त होऊन पडला होता तेथे गेला. राजाला पाहताच हत्ती रोगामुळे होणारी पीडा विसरून लोकांना आश्चर्य वाटेल अशा वाणीत बोलू लागला. हत्ती म्हणाला, सर्व शास्त्रांचे जाणकार, राजनीती तज्ज्ञ, शत्रुंजय व भगवान महाविष्णूंचे भक्त असणारे महाराज, या औषधांचा काय उपयोग? वैद्यापासूनही काही फायदा होणार नाही. दान किंवा जप करून तरी काय होणार? आपण कृपा करून गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करणाऱ्या कोणातरी ब्राह्मणाला बोलवा. हत्तीच्या सांगण्याप्रमाणे राजाने तशा ब्राह्मणाला बोलावले. त्यानंतर गीता पाठ करणाऱ्या ब्राह्मणाने जेव्हा 17व्या अध्यायाच्या श्लोकांनी अभिमंत्रित केलेले पाणी हत्तीवर टाकले, तेव्हा दुःशासन हत्तीचा जन्म सोडून मुक्त झाला. राजाने दुःशासन इंद्रासारखा तेजस्वी होऊन दिव्य विमानावर आरूढ झालेला पाहिला. तेव्हा त्याला विचारले, हे दिव्य पुरुषा, पूर्वजन्मात तू कोण होतास? तुझे स्वरूप कोणते होते? वर्तन कसे होते? कोणत्या कर्माने तू हत्ती होऊन इथे आलास? हे सारे मला सविस्तर सांग. असे राजाने विचारल्यावरून दिव्य स्वरूपात असलेल्या दुःशासनाने विमानात बसल्या बसल्याच पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे असलेली आपली हकीकत यथासांग सांगितली. त्यानंतर मालव देशाचा राजाही गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करू लागला आणि त्यामुळे त्याला लवकरच मुक्ती प्राप्त झाली. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.